नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण आलो ठाण्यातील जांभळी नाका या मार्केटमध्ये आणि पहाटेचा हा भाजी मार्केट आहे ते आपण बघणार आहोत। पहाटे 4 वाजल्यापासून हा भाजी मार्केट भरतो ते 9 पर्यंत, म्हणजे दुकानं उघडी होईपर्यंत इथे मार्केट भरले जातं। तर आपण बघूया आज काय काय भाज्या आहेत। चला व्हिडिओला सुरुवात करू। हे ठाण्यातील जांभळी नाका आणि हे बघा पुढे आनंदी गेट टॉवर आहे आणि हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे। इथून आहे मार्केट भरलं जातं। आपण पुढे पुढे जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते की कुठपर्यंत हे मार्केट असतं। आणि कोथिंबीर कशी? 15। कोथिंबीर 15 रुपये। ही गड्डी बघा, ही वाली गावठी आहे का? गावठी ती 20 रुपये किलो, मस्त मोठी आहे, सुगंध पण छान आहे। आणि मेथी आहे 20 रुपये, बरीच मोठी आहे आणि बघा 20 रुपयाला आहे। आणि गावठी आहे ती दुसरी आहे ती 15 रुपये। ती द्या दादा। मेथी मेथी नाही, आलं आहे, मिरची आहे, दुधी आहे आणि टोमॅटो विचारूया आपण। टोमॅटो कसे किलो आहे? 30 रुपये किलो। इथे पण कोथिंबीर आहे, इथे पण 20 रुपये, इथे पण 20 रुपये। शिमला मिरची कशी? 30 रुपयाला अर्धा किलो। आणि वाटाणा 100 रुपये। गाजर कसे? 30 ला किलो आहे। आनंदी यांचं टॉवर आहे त्या बाजूला पण, इथून तुम्ही पाहू शकता। हे एका लाईन मध्ये बघा सगळे भाजी विक्रेते आहेत। या बाजूने पण तुम्ही बघू शकता। हे बघा इकडे तिकडे भाज्या दिसतात बघा, मस्त। कोथिंबीर आणि मेथी तर एकदम स्वस्त झालेली आहे बघा। गणपतीचं मंदिर आहे आणि या बाजून पण आपण कव्हर करू। हा 20 रुपयाला 5 आहेत, जायचे 30 ला देतो। 20 लाच आहे। 20 रुपयाला 5 शेंगा आहेत, त्या पण घेते। कर्जतवरून येता? किती वाजता येता? 3:30 वाजता। आणि मार्केट किती वाजेपर्यंत असतं हे? 12 वाजेपर्यंत। चहाच हे आहे, गवती चहा कसा ताई? 10 रुपयाला 5। 10 रुपयाला 5 आहे। 10 रुपयाला 5 आहे, द्या। गवती चहा आहे, मस्त खरेदी होते आणि वेगवेगळ्या भाज्या बघायला मिळणार आहेत आपल्याला। किमती तुम्हाला कळतील। कशी? 30 ला अर्धा किलो। 50 चे 2.5 किलो। आणि ते वाले हे पण 50 चे 2.5। अर्धा किलो 20 रुपये, चांगले आहेत का पण? तीस रुपये किलो ने देणार। काकडी 40 रुपये, 1 किलोचे 40 रुपये बोलतोय। 40 रुपये काकडी अर्धा किलो, काकडी अर्धा किलो। मेथी जरा गावठी दिसते, कशी आहे बघा गावठी मेथी। ताई कुठून आहात तुम्ही? अंजोर म्हणजे कुठे आलं? कर्जत मग? अच्छा, हे बघा छोटीशी मेथी आहे पण ही चांगली आहे, गावठी मेथी। 30 ला 2 द्या ना। 30 ला 2 घेते, 20 ला 1 बोलत होत्या। 30 ला 2 जोड्या घेतल्या, पण गावठी मेथी आहे। तिकडे एक मेथीची जोडी मोठी आहे पण मला ही अशी आवडते।
आणि हे शेंगा कशा? हे 100 रुपयाच्या एवढ्या आहेत काकी इकडे, म्हणजे 100 रुपयाच्या बऱ्या पडतात, पण आम्हाला दोघांना मी 20 रुपयांच्या घेतल्यात, नाही तर त्या सुकतात ना. हे वाले 20 ना, त्याच्यात 5 आहेत. आणि हे कसं? 50ला 5. दुधी कसा? दुधी कसा का? 20 रुपये. आपल्याकडे आहे दुधी? दुधी आहे. हाँ? 30 रुपये पीस. देखिए किलो का माल है. हा द्या दादा, हा घेतला. आणि हे कसं? ये कितना दो? 30 रुपये पीस. बघा. गोभी दो दीजिए. आणि हे कसं दादा? कोबी 20 रुपये पीस. हे 20 रुपये, फ्लॉवर 30 रुपये आणि हे 20 रुपये. आणि पालकची गड्डी कशी? पालक 10 रुपये. पालक 10 रुपये. भाज्या एकदम स्वस्त झाल्यात. पालक 10 रुपयांचा आहे आणि चांगलं आहे बघा. पानं पण त्याची चांगली आहेत, बऱ्यापैकी मोठी आहे. एक जुडी द्या दादा. आहे आणि कांदापातीची भाजी आहे. कशी दादा? 30ला 1 आणि 50ला 2. बऱ्यापैकी मोठी आहे. बापरे, छान आहे. भाज्या एकदम स्वस्त झाल्या. पालेभाज्या तर जास्त स्वस्त आहे. कशा? 100ला अर्धा. लसूण 100ला अर्धा आहे. 100ला अर्धा किलो. काका बऱ्याच प्रकारच्या भाज्या आहे. शेपू पण आहे. शेपू कशी आहे दादा? 20 रुपयाची शेपू. आणि कांदापात वगैरे तर तुम्ही बघितलं पुढे, इकडे स्वस्तच आहे. टोमॅटो कसे? 180. कढीपत्ता वगैरे आहे त्याच्याकडे. तिकडे पण शेंग भाज्या बघूया या. कसे फरसबी? 20 का पाव है, 30 का आधा है. 20चा पाव, 30ला अर्धा. आणि ती वाली सेम भाव. सेम भाव आहे. आणि ही हे पण भेंडी 20ला पाव, 30ला अर्धा. अच्छा. लसूण कसा? लसूण 100ला आधा किलो. 100ला अर्धा. गोरं पण आहेत. लिंबा विचारूया. कसे दादा? 10ला 5. 10ला 5 आहेत आणि 10ला 6 आहेत. 10ला 6 दे नाही. घेऊ का? घेऊ दादा? इसका 4 है, 5 ले लो ना. 4 आहे. अच्छा. 10ला 5 आहे. तू हे घ्या दादा, घ्या. तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी मार्केट भरलं जातं आणि नंतर मग दुकानं वगैरे ओपन झाली तर त्यावेळेस स्वच्छ केलं जातं. हे पूर्ण जो रस्ता आहे ना, स्वच्छ करून नागरिकांसाठी खुला करण्यात येतो. मार्केट आहे उजव्या बाजूला आहे, तर दिवसभर चालू असतं. इथे तुम्ही गेलात ना आतमध्ये, हा मोठं भाजी मार्केट आहे. इथे तुम्हाला भरपूरशा भाज्या मिळणार आहेत. पण जो सकाळचं जे मार्केट असतं स्वस्त, तसं नाही, थोडासा भाव जास्त असेल. मुळ्याची सुद्धा भाजी, बरंच त्यांचं माल विकला पण गेलाय अर्ध्या लोकांचा. लसूण आहे ना? लसूण कसा? 10 रुपये. 20ला 3. लसूण आहे, ओला लसूण 20ला 3. दादा आता भाज्यांचे भाव कसे आहेत? म्हणजे स्वस्त झाले का? स्वस्त आहेत भाजी. थोडीशी कमी झाली ना? जरा महाग होते. गेल्या महिन्यात स्वस्त होती ना? उलट महाग झाले. तर मेथीची मेथी व कोथिंबीर महाग होती. गेल्या महिन्यात मेथी 10 रुपये, कोथिंबीर 10 रुपये. आणि हे मार्केट किती वाजल्यापासून असतं? रात्री 2 वाजल्यापासून. रात्री 2? मला वाटलं 4 पासून. होलसेलचा 2 वाजल्यापासून. अच्छा, होलसेल. 5 वाजल्यापासून. किरकोळ 5 वाजल्यापासून. म्हणजे होलसेल प्रमाणात तुम्हाला 2 वाजल्यापासून आहे आणि आपल्यासाठी हे मार्केट 4 वाजल्यापासून ना का 5? 5 पासून सुरुवात होते आणि बरंच बघा अर्धा माल तर संपलेलाच आहे ना दादा? अच्छा. आणि ही भाजी मग कुठून येते? नाशिक, नारायणगाव. नाशिक, नारायणगाववरून. छान माहिती दिली, धन्यवाद.
कशी आळूची पानं? 20ला 3. बऱ्याच प्रकारच्या भाज्या आहेत. 20 रुपये किलो टोमॅटो आहेत. आपण जांभळी नाक्यापासून पुढे चालत चालत आलोय आणि बघा हा रस्ता पुढे जातो. आपण बघूया कुठपर्यंत मार्केट भरलं जातं. आलं कसं आहे? आलं कसं? 60 रुपये किलो आलं आहे आणि चांगलं आहे, सुकं आहे. ते ब्रोकोली सुद्धा आहे. दादा कशी? 30 रुपये. आवळा कसा दादा? 30ला अर्धा. गाजर मस्त आहे, लाल आहे. आणि यांच्याकडे शेंगा चांगल्या होत्या. शेंगा कशा दादा? 30 का पाव, 50 का. ही जी आहे पूजा गल्ली आणि समोर आहे महात्मा फुले मंडई. तर इथे सुद्धा बघा आतमध्ये हे मार्केट भरलं जातं आणि दुकानं सगळी बंद आहेत आणि ते भाजी विक्रेते बसलेले आहेत. हळद 20ला पाव आणि कारलं कच्चा फणस आहे आणि ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाज्या आहेत बघा. भोपळा सुद्धा आहे. भोपळा तुमचा आहे का? अच्छा. आणि वांग कसं आहे? 80 रुपये. आणि सिमला मिरची 80 रुपये किलो ना? 2.5 किलो. अचारवाली मस्त ना. याचं लोणचं कसं आहे? मस्त मिरची आहे बघा, सुंदर. आणि ही पण चांगली. ही भरायला मग घेतात ना? ही कशी? 20ला पाव किलो. म्हणजे छान भाज्या आहेत. सगळं कंदमुळं जास्त आहेत. ते कोणतं आहे दादा? हे दाखवा जरा. हे इकडून खायचं का? इकडून खायचं ना? बघा हे कंदमुळं आहे. हे कसं दादा? तो बऱ्याच प्रकारचे अशी बघा ना. भोपळा सुद्धा. भोपळा कसा दादा? 20ला अर्धा. छान भाज्या यांच्याकडे. कढीपत्ता कसा आहे? 10 रुपये. हे कसं दादा? कसं आहे? 30 रुपये पाव, 50 का. 20ला पाव, 50ला अर्धा. वांगी आणि भेंडी पण आहे यांच्याकडे. हा गावठी दुधी आहे ना? कसा दादा ताई? 15 रुपये. 20 रुपयांचे आणि गावठी आहे. अशा बऱ्याचशा स्त्रिया आहेत त्या लांबून लांबून भाजी विकण्यासाठी येतात आणि गावठी भाज्या आहेत यांच्याकडे. नेहमी मी यांच्याकडून पालेभाज्या घेते. आपण आता जांभळी नाक्यापासून पुढे पुढे आलो. बघितलं तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी मार्केट आहे आणि ह्या ज्या स्त्रिया आहेत ना बऱ्याच दूर दूरवरून गावठी भाज्या घेऊन येतात या बाजूला. आणि हे श्री कौपिनेश्वर मंदिर आहे. तिथे पण तुम्ही पहाटे दर्शन घेऊ शकता. तर असंच पुढे पुढे जाऊया आपण. 100ला. आमच्याकडे पण गावठी मेथी वगैरे आहे. ते ओला हरभरा दिसतोय दादा. कसा? 40 का. हरभरा बघा 40ला अर्धा. 1 किलो घेतलं तर 70 रुपये. आमच्याकडे पडवळ पण आहे, फणस पण आहे. नीर फणस आहे ना? नीर नाही, कच्चावाला आहे. आणि रताळी कशी? 1 किलो 70, 40 का. 40ला अर्धा. दादा कसे ओले कांदे? कांदे हे 60 रुपये. आणि चिंच पण दादाकडे चांगली असते. कशी दादा? चिंच 50 रुपयांची. कोकम सुद्धा आहे यांच्या स्टॉलवर. श्री कौपिनेश्वर मंदिराच्या पुढे आलात का ही आहे विठ्ठल गल्ली. इथून पण आता मार्केट आहे अजून पण बघा पुढे कुठपर्यंत आहे ते तुम्हाला सांगते मी. फळं पण तुम्हाला मिळतील. दादा कसं आहे? 100 का 4. 100ला 4 आहे. स्ट्रॉबेरी आहे. हे विठ्ठलाचं मंदिर आहे. त्यांच्याकडे आंबे एवढ्या लवकर? एवढ्या लवकर आंबे आले पण? अरे वा. कोणते आंबे? अच्छा. कसे आहे ते? 250 रुपये. सुंदर आहे. आंबे आले मार्केटमध्ये.
ताई कुठून आहात तुम्ही? कुठून आहात? शेट ओळखतात मला. तरी बोला. मी तर आहे. अच्छा इथेच. आमचे दुकान हे अंजीर कसे आहे? आणि असती का पाव किलो, 1 रुपया का आधा किलो, 3 रुपये किलो. बरं. आणि ग्रेप्स कसे? सोगा कसे किलो? 100 रुपये 8. 100 रुपयाच्या 8. आणि हे कसं डाळिंब? 120 रुपये किलो. 120 रुपये. छान आहे. इकडे पेर पण आहे. पेर कसे? 100 रुपये किलो. म्हणजे फळभाज्या पण आहेत आणि तुम्हाला फळं सुद्धा मिळणार आहेत. या बाजूला बघताय ना सगळी फळं घेऊन बसलेले आहेत आणि सगळ्या प्रकारची फळं तुम्हाला इथे मिळतात. ड्रॅगन फ्रूट सुद्धा आहे. कसं दादा हे वालं? हे कसं आहे? 50 रुपये. आणि डाळिंब खूप छान आहे यांच्याकडे. डाळिंब कसं कसं? हा फळं खूप छान आहे यांच्याकडे, फ्रेश आहे. केळी पण आहेत गावठी. कशी तुम्हाला इथे फ्रुट्स मार्केट पण आहे बघा. या बाजूला पूर्ण फळच आहे. द्राक्ष आहे. हे कसं दादा? कसं आहे? 100ला 4. अरे बऱ्यापैकी स्वस्त आहे हा. इथे बोरं सुद्धा आहेत. स्ट्रॉबेरी कशी आहे दादा? 120 रुपये का. 120. आणि हे कसं? 100 रुपये का. 100 रुपये. मस्त औषधी. त्या बाजूला सगळी फळे आहेत आणि त्या बाजूला सगळी भाज्या आहेत बघा. तर आपण आलोय A1 फर्निचरच्या इथे. पुढे मामलेदार मिसळ आहे. केळी कशी दादा? 80 रुपये, 70 रुपये. ही 70 रुपये. बर. भाज्या मी घेतलेल्या आहे मस्त गावठी. जास्त प्रमाणात मला गावठी भाज्या आवडतात. आणि 2 माणसासाठी किती लागते तर मी पालेभाज्या घेतलेल्या आहे आणि ही पण घेतलेली आहे. कांदापात घेतलेली आहे बघा. पालेभाज्या जास्त प्रमाणात घेतलेल्या आहे. पालक आहे. पालक तर 10 रुपयांमध्ये अवघा मिळाला. गावठी जी मेथी आहे ती मिळाली. उत्तम प्रकारच्या भाज्या तुम्हाला मिळतात. म्हणजे रोजचं जे रिटेलचं मार्केट असतं भाजी त्याच्यापेक्षा तुम्हाला फ्रेश भाज्या आणि स्वस्त दरात तुम्हाला या मार्केटमध्ये मिळणार आहेत. फक्त तुम्हाला सकाळी लवकर इथे भेट द्यायला लागेल. तर अशा प्रकारे ज्यांना माहिती आहे ना तर ती लोक बरोबर येत असतात आणि खरेदी करत असतात. तुम्ही पाहिलं असेल नागरिकांची झुंबड असते. अगदी भाज्या तुम्हाला 100 रुपयात भरपूर जर तुमची खरेदी होणार. ते 2 वाजल्यापासून त्या दादांनी सांगितलं की पहाटेचं होलसेलचं मार्केट चालू होतं. बरंचसं मार्केट अर्ध संपलं सुद्धा आहे. कारण मोठ्या प्रमाणात जे हॉटेल व्यावसायिक असतात किंवा इतर लोक ते खरेदी करतात आणि आपल्या इथे जाऊन विकतात. नंतर मग हे मार्केट 5 वाजल्यापासून आपल्यासाठी खुलं असतं. साधारण 8 ते 9 पर्यंत असतं. कारण दुकानं मग सगळे ओपन होतात आणि इथला हा रस्ता स्वच्छ केला जातो. तर अशा प्रकारे हे पहाटेचं भाजी मार्केट कव्हर केलं आहे आपण. जवळजवळ आपण तिथून आलो जांभळी नाक्यापासून. ते तुम्हाला इथे ठाणे नगर पोलीस स्टेशन म्हणजे मामलेदाराची मिसळ आहे समोर. त्या बाजूला तुम्हाला इथपर्यंत हे लोक बसलेले असतात. तर अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे. हा तुमच्यासाठी. मी लवकर आली आहे. एरवी मी येत असते पण 8 ते 9 वाजता येत असते. तर आज मी पहाटे आले की तुम्हाला मुद्दाम हा दाखवा की मार्केट कसं असतं. आणि ह्यांची लगबग तुम्ही पाहू शकता. जवळजवळ भाज्या संपलेल्या आहेत. संपल्या ना? तुम्ही किती वाजता येता दादा? 7:30ला. म्हणजे अर्ध झालेलाच आहे. यांचा माल संपलेला असतो आणि रस्ता स्वच्छ करतात अगदी. आणि आपल्याला नंतर दुकानं इथे दुसरी चालू होतात. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी.